अमरावती महानगरपालिकेच्या नव्याने नियुक्त आयुक्त वर्षा लड्डा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील स्वच्छतेच्या सह मनपाची आय वाढवणं ही आपली प्रमुख जबाबदारी असेल असं त्यांनी सांगितलं. थकबाकी मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलणार असं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं आहे. रविवारी सायंकाळी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला आहे. शहर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या. शहरातील वाढतं अतिक्रमण व पार्किंगची समस्या गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्या म्हणाल्या आहेत. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले असून नागरिकांचं काम वेळेत पूर्ण व्हावीत यावर भर देण्यात आला आहे असंही त्या म्हणाल्या. प्रसार माध्यमांनाही संवेदनशील बातम्या देताना तथ्याची खातरजमा करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. अमरावती शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं नवनियुक्त मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी सांगितलं आहे. मी बघून सांगेन, कारण आमसभेमध्ये काय ठरलं किंवा काय मी आज नाही सांगू शकणार आपल्याला. तुमचे हे नक्की जे काही आज तुम्ही मला जे विचारताय ना प्रश्न, त्याच्या नक्कीच मी तुम्हाला एक महिन्याभरामध्ये मी सांगू शकेन ना की तुमचे जेवढे काही 4-5 संचिका आहेत त्याच्यामध्ये आपण काय प्लॅनिंगने जाऊ शकू, हे नक्कीच मी मला एक थोडा वेळ दिला तर मी सांगू शकते. पहिलाच दिवस आहे त्यामुळे फार प्रश्न मला उत्तरांची अपेक्षा नाही, पण मला एवढं तरी आनंद आहे की आपल्याकडून मला प्रश्न समजतायत, समस्या समजतायत, त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न. आज तुम्ही नवीन अमरावतीमध्ये आलात, प्रशासकीय अधिकारी म्हणून आलात. तुम्ही काहीतरी एक स्वप्न उराशी घेऊन आला असणार की माझ्या स्वप्नातलं शहर कसं असावं, म्हणजे एक विजन तुमच्या नवीन अमरावती शहराला तुम्ही नवीन दिशा कोणती देता? बेसिक एक तर पर्यावरण मला खूप हे आहे की पोल्युशन जर असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही करता असेल तर ते. आणि आता तुम्ही जे काही मोठा प्रश्न सांगितलेला आहे तो पण मी तितकंच लिहू शकते. मला एकंदर जे काही तुमचं सकाळपासून मी ऐकते त्याच्यातून स्वच्छतेचा प्रश्न मी ग्वाही नाही देत, पण मी नक्की त्याच्यामधून मार्ग काढून पुढे कसं जाता येईल हे मात्र नक्कीच बघेन. हे चॅलेंजेस आहेत माझ्या समोर आलेले. इसमें मैडम आपको है ना जितने भी मनपा के कर्मचारी अधिकारी है उनमें आपको जन जागृति करना पड़ेगा नागरिकों से पहले. वो अगर जागृत होगा तो वैसे समझ हो जाएंगे. अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांच्याकडून सुद्धा मदत किंवा सहकार्याची भावना आहे की कचरा ही समस्या फक्त प्रशासन नाही सोडवू शकत. त्याच्यामध्ये